सरकारी कार्यालयात तुमची कामे अडकली आहेत? चक्रा मारून तुम्ही थकला आहात? आता घाबरू नका, कारण तुमच्या हाती आहे माहितीचा अधिकार कायदा 2005, सामान्य माणसाचे सर्वात मोठे आणि प्रभावी शस्त्र. पण हा आरटीआय नेमका आहे तरी काय? 2005 मध्ये लागू झालेला हा ऐतिहासिक कायदा तुम्हाला थेट सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार देतो. लक्षात ठेवा, लोकशाहीत जनता मालक आहे आणि सरकारला जाब विचारणे हा तुमचा कायदेशीर अधिकार आहे. या कायद्याचे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत. 1. पारदर्शकता, सरकारी कामकाजातील गुप्तता संपवणे. 2. उत्तरदायित्व, प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करणे. आणि 3. भ्रष्टाचार निर्मूलन, लाल फितीशाहीला कायमचा आळा घालणे. हा हक्क कोणासाठी? भारताचा कोणताही नागरिक या कायद्याचा वापर करू शकतो. विशेष म्हणजे तुम्हाला माहिती का हवी आहे याचे कोणतेही कारण सरकारला सांगण्याची गरज नाही. तुम्ही काय काय मागू शकता? सरकारी रेकॉर्ड्स आणि आदेशांच्या प्रती, रस्त्यांच्या किंवा योजनांच्या खर्चाचा हिशोब, तुमच्या प्रलंबित अर्जाची किंवा रेशन कार्डची सद्यस्थिती आणि अगदी सरकारी कामाच्या साहित्याची प्रत्यक्ष पाहणी देखील तुम्ही करू शकता. पण सावध रहा, काही माहिती गोपनीय असते. देशाची सुरक्षा, दुसऱ्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती किंवा न्यायालयाने उघड करण्यास बंदी घातलेली माहिती तुम्हाला मिळणार नाही. प्रत्येक सरकारी कार्यालयात एक जनमाहिती अधिकारी म्हणजेच PIO असतो. तुमचा अर्ज थेट यांच्याकडे जातो आणि तुम्हाला अचूक माहिती वेळेत शोधून देण्याची कायदेशीर जबाबदारी या अधिकाऱ्याची असते. अर्ज करणे अत्यंत सोपे आहे. स्टेप 1. कोऱ्या कागदावर माहितीचा तपशील लिहा किंवा RTI ऑनलाईन पोर्टलवर जा. स्टेप 2. फक्त ₹10 फी भरा. स्टेप 3. संबंधित कार्यालयाच्या PIO कडे अर्ज जमा करा किंवा स्पीड पोस्ट करा. लक्षात ठेवा, तुम्ही अर्ज मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत लिहू शकता. दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी हा अर्ज पूर्णपणे मोफत आहे आणि जर तुम्हाला अर्ज लिहिता येत नसेल तर मदत करणे PIOला बंधनकारक आहे. वेळेचे भान राखा. सामान्य अर्जावर 30 दिवसात माहिती मिळणे आवश्यक आहे, पण जर माहिती एखाद्याच्या जीविता वा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर ती फक्त 48 तासात मिळणे बंधनकारक आहे. 30 दिवसात माहिती मिळाली नाही तर? घाबरू नका. पुढील 30 दिवसांच्या आत त्याच कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडे प्रथम अपील करा. हे अपील पूर्णपणे मोफत असते. तिथेही न्याय मिळाला नाही तर तुम्ही थेट राज्य किंवा केंद्रीय माहिती आयोगाकडे द्वितीय अपील करू शकता. पहिल्या अपीलाचा निर्णय आल्यापासून 90 दिवसांच्या आत हे करणे आवश्यक आहे. अधिकाऱ्याला बसणारा फटका? माहिती आयोगाने अधिकारी दिलेला दंड दिवसाला ₹250 करू शकतो, जो 25,000 पर्यंत जाऊ शकतो. हा दंड अधिकाऱ्याच्या स्वतःच्या पगारातून कापला जातो. आदर्श सोसायटी घोटाळ्यापासून 2G स्पेक्ट्रमपर्यंत मोठे घोटाळे याच कायद्यामुळे उघड झाले. स्थानिक पातळीवर बोगस रेशन कार्ड आणि निकृष्ट रस्ते बांधणीचे पितळ उघडे पाडण्यासाठी RTI हे सर्वात प्रभावी साधन ठरले आहे. जागरूक रहा, अधिकाराचा वापर करा. माहितीचा अधिकार हा केवळ कायदा नाही, तर तो सशक्त लोकशाहीचा श्वास आहे. हा व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येक नागरिकाला त्याच्या या महाशस्त्राची जाणीव करून द्या. जय हिंद.